शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सर्व शेतकरी उपस्थित त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकऱ्याची कर्जमाफी आणि 17 मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन चालू झालेलं आहे, अन्नत्याग आंदोलन। तर त्या अन्नत्याग आंदोलनाचं सरकारने दखल घ्यावी आणि त्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काही दिवसात या महाराष्ट्रातल्या मंत्र्याला आमदाराला रस्त्यावर सुद्धा प्रहार संघटना फिरून देणार नाही। कारण बच्चूभाऊ कडू हे कर्जमाफीसाठी आंदोलनाला बसले तर फडणवीस साहेब म्हणतात की त्यांची डायलॉगबाजी चालली। तुम्ही सत्य द्यायच्या आधी बोलले होते 7-12 कोरा करू, मग तुमची काय त्या टायमाला टरबूजबाजी चालू होती काय? हे आमचं प्रहार संघटनेचं म्हणणं आहे। कारण भाऊ आमच्या अन्नत्यागाला बसलेत, आमचे दैवत आहेत, त्यांची जर तब्येत खालवली आणि सरकारने जर मागण्या नाही केल्या तर आमचं रक्त सांडणं रस्त्यावर चालेल। पण आम्ही एकही आमदार खासदार मंत्र्याला रस्त्यावर हिंदू देणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमच्या बच्चूभाऊचं आंदोलन सरकार मान्य करत नाही, तर आम्ही ठामपणे बच्चूभाऊच्या मागे उभा आहेत। एवढं आम्ही सरकारला आव्हान आहे। माझं 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दुर्घटनेचे देशपात जीव गेले त्यांना प्रथमतः या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। गेल्या 8 तारखेपासून आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेब हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजू शेट्टी साहेब हे काल त्यांना भेटलेले आहेत आणि येणाऱ्या 2 दिवसात जर आदरणीय बच्चूभाऊंनी केलेल्या मागण्या आहेत, शेतकरी कर्जमाफीची मागणी असेल, दिव्यांगांची मागणी असेल, तसेच मेंढपाळ बंधूंसाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी लावून धरली। मेंढपाळांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या आजारपणाचा प्रश्न असेल, विविध मागण्या त्या ठिकाणी ज्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर काल राजू शेट्टी साहेबांनी सांगितलंय येत्या 2 दिवसात म्हणजे रविवारी या महाराष्ट्रातील कुठल्याही रस्त्यावर चितपाखरू देखील फिरू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी साहेबांनी दिलेला आहे। आणि जो राजू शेट्टी साहेब आदेश देतील त्याप्रमाणे प्रहारच्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। 8 जून पासून मोजरी या गावी उपोषणाला सुरुवात केली आहे। जे सरकारनं लोकसभा विधानसभेसाठी आपल्याला शेतकऱ्याला जे आश्वासन दिली होती, शेतकऱ्याचा 7-12 कोरा, दुधाला हमी भाव देऊ, ऊसाला हमी भाव देऊ, अशा विविध मागण्याच्या प्रश्नावर त्यांनी निवडून येण्यासाठी ते लोकांना फसवून मतदान घेतले। त्या विषयी आज 6 महिने झाले तरी सरकार त्याविषयी एक दखल न घेता आज त्यांचे हाय असा कारभार चालू करीत आहे। त्या विरोधात आपण आज बच्चूभाऊने अन्नत्याग आंदोलन चालू केले। याविषयी आपण आज बच्चूभाऊला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील पन्हाळा तालुका येथे संपर्क प्रमुख धाराशिव जिल्हा या नात्याने मी आज बच्चूभाऊला पाठिंबा देत आहे। आणि इथून पुढे जर मागण्या आमच्या मान्य नाही केल्यास 14 तारखेच्या पुढे महाराष्ट्र हा चक्काजाम आंदोलन करून शेतकऱ्याची कर्जमाफी, दुधाला 40 रुपये, अन्नत्याग आंदोलन केलं आहे तरी हे फडणवीस सरकार यंदाच्या कातड्यासारखं वागत आहे। 7-12 कोरा करतो म्हणून जी फसवणूक केली शेतकऱ्याची आणि मतं घेऊन निवडून आली तरी त्यांना 2-4 दिवसात 2 दिवसात त्यांना शेवटचा इशारा आहे जिल्हा प्रमुखाच्या नात्यानं त्यांना 2 दिवसात
आमचा जीव गेला तरी आम्ही मागे सरकणार नाही आणि कुठल्याही आमदाराला आणि मंत्र्याला फिरू देणार नाही रस्त्याने. त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही 15 तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये करणार आहे रस्ता रोको. तरी सरकारनं याची नोंद घ्यावी. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. परांडा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू आहे. सरकार हे काय पेंड्याच्या कातडीचं किंवा डुकराच्या कातडीचं आहे का? आश्वासन देऊन या ठिकाणी सत्तेत बसले. सत्तेत बसून 7-12 कोरा हा नारा कुणाचा आहे त्यांनी अगोदर लक्षात ठेवावं. हे तुमच्या प्रिंट माध्यमाद्वारे मी या बातमीद्वारे या फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, तुम्ही ज्यावेळेस सत्तेत येता किंवा सत्तेत जाता त्यावेळेस काय शब्द देता किंवा 7-12 शेतकऱ्या 7 कोरा करू, परंतु आज तुम्ही काय करता आहात? या उपोषणाला आमचे बच्चू बसलेत म्हणून त्याची दखल न घेता तुम्ही तुमच्याच पद्धतीने तुमचं घोडं दामटलं आहे. परंतु येत्या 2-3 दिवसात जर तुम्ही या ठिकाणी ठामपणे निर्णय नाही घेतला तर सामान्य जनता